नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र व्हायरल न्यूज, सामान्य नागरिकांचा बुलंद आवाज। पाहुयात आजच्या ताज्या बातम्या। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे खोटा ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा सुरेश हराळ आणि त्यांच्या मित्रावर कसा झाला याची सांगितली आपबीती। नमस्कार, मी सुरेश दादाराव हराळ, राहणार गौखुर्द, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। वर्षा देवानंद बुरकुले व देवानंद बुरकुले शिक्षक। मी माझ्या मित्राकडे गेलो असता निलेश सुरेश पेंढारकर यांच्या मुलीची तब्येत बरोबर नसल्या कारणाने आम्ही त्यांच्या घरी, माझी पत्नी वर्षा सुरेश हराळ आणि आम्ही दोघं गेलो असता तिथं दुपारी आम्ही 3 वाजताच्या दरम्यान गेलो होतो आणि त्यांना दवाखान्यात न्यायच्या हिशोबाने गेलो होतो। तर आम्ही तिथं भेटल्याच्या नंतर आम्ही संध्याकाळपर्यंत त्यांच्या घरीच होतो आणि नंतर माझे मित्र निलेश सुरेश पेंढारकर घरी ड्युटीवरून परत आले। परत आले असता 10 ते 15 मिनिटांनी आमचा बाहेर जेवायला जाण्याचा विचार झाला। मुलीची तब्येत नाही बरी, आपण बाहेर जेवण करायसाठी जाऊ। आम्ही जेवण करायला जात असता बाहेर आम्ही दोघं जण थांबलो, माझा मित्र निलेश पेंढारकर आणि मी। तेवढ्यात वर्षा देवानंद बुरकुले सहशिक्षक ते तिथं आल्या। तिथं आल्यानंतर त्यांचे काहीतरी डॉक्युमेंट निलेश पेंढारकर माझ्या मित्राकडे होते, तर ती मागण्याकरिता ते तिथं आल्या। तिथं आल्यानंतर मग त्यांना वादग्रस्त बोलली त्याला। वर्षा बुरकुले मॅडम यांच्यासोबत माझा मित्र निलेश पेंढारकर यांचा 2 लाख रुपये उसनवारचा व्यवहार होता। माझ्या मित्राने 2 लाख रुपये मागितले असता परत वर्षा बुरकुले यांनी आम्हाला म्हटले की बाबा घरी या, पैशाचा व्यवहार करू, आणि आम्हाला घरी बोलवले असता आमच्यावर तिथंच थांबवलं आणि मी म्हणलं बाबा आपण त्यांच्या घरी जाऊ, सर समोर जाऊ आणि सरच्या समोर काय आहे ते बोलू आपण। आम्ही त्यांच्या घरी, मी, माझी पत्नी आणि माझा मित्र निलेश पेंढारकर त्यांची पत्नी, आम्ही 4 जण त्यांच्या घरी गेलो होतो। गेलो तर आम्ही त्यांच्या मुलाला विचारलं की बाबा सर घरी आहेत का? त्यांनी सांगितलं बाबा सर घरी नाही। आम्ही लगेच तिथून आमच्या गाडीत बसलो 4 जण, आम्ही तिथून निघून आलो आणि थोड्याच अंतरावर खेडा मार्केटच्या बाजूला त्या कॉर्नरवर देवानंद बुरकुले सर आणि एक महिला सविता गंगाराम बळी यांचा वाद चालू होता। आता आम्ही सरला बोलायला आल्यामुळे आम्ही तिथं थांबलो। आता तिथं वाद चालू असला या कारणानं मग आम्ही त्यांचा वाद मिटवला आणि वाद मिटून आम्ही निघून गेलो। आता निघून गेल्याच्या नंतर मग आम्हाला माहीत झालं की बाबा हे लोक आमच्या विरोधातच तक्रार देण्यासाठी गेले वसंतनगर पोलीस स्टेशन इथं। मग आम्ही पण तिथं गेलो। आम्ही तिथं गेलो असता मग सविता गंगाराम बळी ह्या पण आल्या आणि आल्यानंतर मग यांनी आमच्यावर पण NC दाखल केली। माझा मित्र, मी आणि त्यांची पत्नी, माझी पत्नी आणि सविता गंगाराम बळी। आता या सदर घटनेचा व्हिडिओ फुटेज माझ्याकडे आहे, जे देवानंद बुरकुले सर आणि सविता बळी यांचा जे वाद होता यांचा सदर घटनेचा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे त्याचा। आणि त्या दिवशी मग NC दाखल झाली आमच्यावर 20/6/2024 रोजी। तर मग NC दाखल झाल्याच्या नंतर मग आम्ही तिथून निघून गेलो। निघून गेल्याच्या नंतर मग पुन्हा 2 दिवसानंतर 22/6/24ला DSP साहेबांकडे जाऊन पुन्हा त्याने चौकशी अर्ज ठेवला वसंतनगर पोलीस स्टेशनला। त्याच्यात आमची बयानं झाली। बयानं झाल्याच्या नंतर मग आम्ही थांबलो तिथंच की आम्ही म्हणलं बा आता त्या बाईलाही सांगितलं की बा गुन्हे दाखल करू नका, कारण की पहिली आपला वाद मिटलेला आहे। त्याच्यानंतर 6/7/2024 या तारखेला आमच्यावर गंभीर आरोपाचे गुन्हे दाखल केले राजकीय दबावामुळे आणि नंतर अट्रॉसिटी, दंगलीचे, चोरीचे अशा प्रकारचे गुन्हे आमच्यावर त्यानं खोटे दाखल केले। आणि दाखल केल्याच्या नंतर मग
6 तारखेला सविता गंगाराम बळी हे वसंतनगर पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याच्या उद्देशानं गेल्या होत्या, पण पोलिसांनी त्यांचे काय गुन्हे नोंद केले नाही आणि तिथून त्याला सांगितलं की आम्ही गुन्हे नोंद करतो, तुम्ही उद्याला या आणि FIR ची परत तुम्ही घेऊन जा. तर 6/7/2024 त्या दिवशी रात्री 12 वाजताच्या दरम्यान आमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि 7/7/24 ह्या बाईला बोलून घेतलं त्यांनी, सविता गंगाराम बळीला, आणि सांगितलं की FIR ची परत तुमची घेऊन जा. तिथं बोलून त्यांना बसून ठेवलं दिवसभर की आम्ही साहेब आल्यानंतर तुमची FIR ची परत देतो, साहेब आलेच नाही, असं करून त्या बाईला दिवसभर बसून ठेवलं. बसून ठेवल्याच्या नंतर मग संध्याकाळी त्या बाईला अटक केली यांनी. FIR ची परत तिचे गुन्हे दाखल करायच्या ऐवजी तिलाच अटक केलं. या प्रकरणामध्ये काही पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी आहेत. हे रॉकेट फार मोठे आहे. या दोघं कर्मचाऱ्यासोबत असणारे सर्व लोक हे गुंड प्रवृत्तीचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मला व माझ्या परिवाराला जीवाला धोका आहे. या दोन्ही शिक्षकांनी संगनमत करून विभागातील शेकडो लोकांवर खोटे गुन्हे नोंद करून पैसे उकळले आहेत व अनेक प्रकरण पैसे घेऊन रफादफा केले. सदर शिक्षक व शिक्षिका महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा शर्ती नियम 1981 चे कलम 28/5 प्रमाणे ह्या दोन्ही शिक्षकांना बडतर्फ करण्यात यावे व तसेच वर्षा बुरकुले हिची बहीण सो आशा भुंगे ही पुसद येथील बस अंगारमध्ये कंडक्टर आहे, या महिलेला पण बडतर्फ करण्यात यावे. वर्षा बुरकुले, देवानंद बुरकुले सो आशा भुंगे यांच्या त्रासामुळे मी व माझी फॅमिली पूर्णपणे डिस्टर्ब आहे. अट्रॉसिटी ॲक्ट हा पीडितांना न्याय देण्याकरिता संविधानात प्रविष्ट करण्यात आलेला आहे, परंतु या कायद्याचा सदर महिला ही दुरुपयोग करीत असल्याचे दिसत आहे. तरी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी यावर तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि लोकांवर होणारे अन्याय तात्काळ थांबवावे ही विनंती